हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर भाई आज मी तुम्हाला सांगतो आहे की कंटेंट क्रिएशन तुम्ही कसं स्टार्ट करू शकता. तर सिम्पल एक गोष्ट सांगतो. कंटेंट क्रिएशन जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि तुमच्याकडे जर काही गोष्टी नाही येतात, जसं की कॅमेरा क्लिअरिटी, ऑडिओसाठी माईक वगैरे, त्याच्यानंतर क्रिस्टन क्लिअर बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे, तर सिम्पल एक गोष्ट सांगतो. जसं आता मी स्टार्ट केलं होतं, 30 दिवस कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला वाटतात आणि त्या सगळेजण सांगतात, पहिली गोष्ट म्हणजे तुमचे व्हिडिओ रेग्युलर करा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. ही जी गोष्ट सगळेजण सांगतात, बट मी एक गोष्ट सांगतो की व्हिडिओमध्ये टॉपिक कोणता आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही कसं बोलताय याच्यावर डिपेंड करतं. मग तुम्हाला जे वाटतं तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या लाईफमधले तुम्ही प्रॉब्लेमवर काढलेले सोल्युशन्स असतील, ह्याच्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल ते सुद्धा चालेल. पण फक्त विषय असा की तुम्ही रोज बोला, थोड्या करून गोष्टी शिकायला भेटेल तुम्हाला आणि तुम्ही अजून परफेक्ट गोष्टी करायला शिकाल. ठीक आहे. स्टार्टिंगला जसा मी व्हिडिओ बनवत होतो, 30 दिवस जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये मी टॉपिक कोणताच एक घेतला नाही. जे मी ऐकलं किंवा जे मी मला डोक्यात आलं त्या गोष्टी मी बोललो आहे आणि त्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकल्या. एक्स्ट्रा गोष्टी मी काय स्क्रिप्ट वगैरे किंवा टॉपिक वगैरे नाही चूज केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की माईक वगैरे जर नसेल तरी चालेल. सध्या मोबाईलचा जो ऑडिओ आहे त्याच्यामध्ये पण तुमचा व्हिडिओ चांगला चालेल. ॲप्लिकेशनमध्ये फक्त व्हॉल्यूम तुमचा इन्हॅन्स करा किंवा व्हॉल्यूम वाढवा, जेणेकरून तुमचा व्हॉल्यूम अजून थोडा क्लिअर येईल किंवा चांगला आणि मोठा येईल. त्याच्यानंतर क्लिअर बॅकग्राऊंड ठेवा. तेव्हा बॅकग्राऊंडचं एवढं काही सध्या तरी गरज नाही आहे. जसा होईल तसा व्हिडिओ तयार करा आणि पोस्ट करा. दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवल्याच्यानंतर एक गोष्ट की जसं तुमचे 10 व्हिडिओ 15 व्हिडिओ झाले, तुम्हाला एडिटिंग कशी करायची, काय गोष्टी कशा त्याच्यात ॲड करायच्या, ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कळतील. फक्त विषय काय तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एडिटिंग कशी करायची, अजून समजा व्हॉईसमध्ये काय चेंजेस करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अजून थोडं पुढे सांगेल. फक्त त्याच्यासाठी लाईक्स, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आणि जितकं होईल तितकं. जर तुम्ही कम्युनिकेशन करत असाल, तुम्ही जर माझ्यापेक्षा आधीपासून करत असाल, तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काही चेंजेस पाहिजे असतील किंवा तुम्हाला वाटले बाबा हा चेंज करू शकतो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लँग्वेज बॅरियर नाही आपल्या व्हिडिओमध्ये, आपण हिंदी मराठी दोन्हीमध्ये करणार आहे. जसं ज्यावेळेस जसं सुचवाल किंवा जसं मला बोलता येईल त्या लँग्वेजमध्ये बोलून व्हिडिओ तयार करून अपलोड करेल. ठीक आहे. माझ्या व्हिडिओमध्ये एडिटिंग वगैरे मी थोडीफार कमीच ठेवलेली आहे सध्या. अजून थोडंफार तर सध्यापुरती ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही वाटलं तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. थँक्यू सो मच.